रामराम मंडळी, मी तुम्हा सर्वांचा आवडीचा कलाकार लावणी सम्राट सुमित भाले, इंटरनॅशनल गोल्ड मेडल विजेता, आज तुम्हा सर्वांसमोर येण्याचं प्रयोजनही तसंच, कारण तुम्हा सर्वांसाठी एक नवीन कलाकृती, नवीन आविष्कार घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत आहे। कारण जी कलाकृती मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ना मंडळी, ती कलाकृती साधीसुधी नव्हे, ती तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड झालेली कलाकृती आणि माझ्यासारखा छोटा कलाकार त्या कलाकृतीला सादर करण्याचा प्रयत्न करतोय। चुकलं तर माफ करा मंडळी। आज मी जी कलाकृती तुमच्या समोर सादर करणार आहे किंवा घेऊन येणार आहे, तिचे नाव आहे वऱ्हाड निघालं लंडनला। प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे निर्मित, दिग्दर्शित आणि चित्रित ही अशी खूप मोठी अजरामर झालेली कलाकृती मी तुम्हा समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्हा सर्वांचा प्रतिसाद मला आवश्यक आहे मंडळी। चुकल्यास लहान भाऊ म्हणून क्षमा करावी आणि चुका मला माझ्या पदरात घालाव्यात आणि चांगलं असेल तर नक्कीच भरभरून त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याला खूप सारे कमेंट्स करा मंडळी। कारण एवढी मोठी कलाकृती, एवढे सारे पात्र एकटा मी तुमच्या समोर माझ्या वेगळ्या आविष्काराने सादर करणार आहे। मला त्यात आणखी काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, ते तुम्ही माझ्या कलाकृतीमध्ये बघालच। पण आज तुमच्या समोर याच्यासाठीच आलोय की तुम्हाला त्याचं एक इंट्रोडक्शन, एक प्रस्तावना देण्यासाठी की मी ही कला तुमच्या समोर सादर करतो आहे। तर मंडळी, तुम्ही माझे मायबाप आहात, नक्कीच मला सांभाळून घ्याल आणि मला उदंड प्रतिसाद द्याल आणि माझ्या कलेला नक्कीच वाहवा कराल। चुकल्यास मला मात्र नक्की माफ करायचं बरं का, कारण मी तुमचा सर्वांचा लहान भाऊ म्हणून मला माफ करा आणि आवडल्यास नक्की नक्की त्याला भरभरून प्रतिसाद द्या। तुमच्या प्रतिसाद आणि तुमचे लाईक्स माझ्यासारख्या कलाकाराला खूप आनंद देऊन जातील मंडळी। तर नक्कीच बघायचं। माझं उद्यापासून सुरू होईल त्या सिरीजचं किंवा वऱ्हाड निघालं लंडनचं एक टॉपिक तुमच्या समोर येणार आहे, नव्या रूपात नव्या जोशात। आणि हीच माझी प्राध्यापक लक्ष्मण देशपांडेंना एक भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली वाहण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर बघायला विसरू नका, वऱ्हाड निघालंय लंडनला लंडनला। धन्यवाद मंडळी। प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी त्याचं थोडक्यात कथानक असं। मराठवाड्यातील एक खेडेगाव आहे, ज्या खेडेगावातला गर्भश्रीमंत शेतकरी आहे, त्याचं नाव आहे, घरचं नाव आहे बाप्पा। बाप्पाला एकुलते एक लेवक हे काशीनाथ। काशीनाथ लय हुशार, खेड्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरानं पास होतो, तिथून तालुक्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरानं पास होतो, तिथून शहराच्या शाळेत जातो तिथं बी पहिल्या नंबरानं पास होतो, पण तिथं त्याची गाडी अडकती। मग तिथून तो लंडनला शिकायला जातो, लंडनला शिकतो, पण तिथं पास होतो आणि तिथं पास होता होता एक घोटाळा करून बसतो। इंग्रजपुरीच्या तो प्रेमात पडतो आणि तिचं ते गोड स्वप्न घेऊन तो आपल्या घरी परत येतो। इकडे घरी आल्यावर त्याचे वडील बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात, तो नकार देतो। त्यांच्यामध्ये धुसमुस होती, तंतन होती, खुनफन होती, काही अटी लागतात, त्या मान्य करतो। आणि पुढे त्याच्या घरामध्ये काका, काकू, मामा, मामी, आत्या, मावशी, पोट्टे, सोट्टे, याला आपल्या मराठी भाषेमध्ये बारदान म्हणतात। बारदान, बारदानामध्ये अतिशय तरतरीत पोरग आहे, त्याचं नाव आहे बबन्या। हा किती शिकला असं बाप्पाला जर विचारलं तर बाप्पा म्हणते आमचा बबन्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे। कल्पना करा की आता बाप्पाचं घर आहे, त्याला इकडे एक दरुजा आहे, तिकडे एक दरुजा आहे, माग एक दरुजा आहे, पुढे एक दरुजा आहे, पुढे वावर आहे आणि असं बैठकीमध्ये मोकळं सोकळं, मागे एक भिताड आहे, त्या भिताडावर फोटो लटकलेले आहे, काही गणपतीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, महादेवाचा फोटो आणि मारुतीचा फोटो, आणि त्या फोटोच्या मध्ये गांधी नेहरू घुसलेले। फोटोच्या पुढं उदबत्त्या लावलो, काचा अशा काळ्या कुट्ट झालेल्या आहे की त्या कधी कधी ग्रहण पाहायला काम येत्या। मध्ये गाद्या, उश्या, लोडक पडेले, असं एक कल्पना करा की गर्भ श्रीमंत घर आणि तिथं ते बाप्पा बसेले आणि ते काशीनाथला आवाज देऊन बोलवते आहे। हाच प्रयोग आपल्या समोर नव्या रूपात नव्या जोशात मी सादर करणार आहे मंडळी। तर तुम्ही नक्कीच बघायला विसरू नका। माझा, तुमचा, सर्वांचा आवडीचा हा नवीन प्रयोग, नवीन रूपात, नवीन जोशात, नवीन वेशात वऱ्हाड निघालं लंडनला।